इथून अशी एंट्री केलेली आणि ह्यांना म्हटलेलं मी हितपर्यंतच आहे का, याच्या पुढे का नाही आहे का. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. तुमच्या मनात जे जे तुम्ही ठरवलेलं आहे की हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, ह्या काही नवीन गोष्टी त्या सगळ्या होऊ देत. बरं, आता सकाळी सकाळी मी काय केलं, खूप दिवस झाले सगळेजण बिर्याणी कर म्हणून लागलेले. म्हटलं ठीक आहे, मग काल रात्रीच मी बाबांना चिकन आणायला सांगितलं होतं. सकाळी मग रात्रीच बाबांनी चिकन आणून दिले होते. मी सकाळी उठून लवकर बिर्याणी केली. मग अक्षयला म्हणजे ताईंच्या मुलाला आणि सचिनला पण डब्यातून दिली. प्लस बाबा पण आता बाकीचं ताईने केले चिकन वगैरे, आणि बाकी बिर्याणी तेवढं करून दिली त्यांना. घरात अजून आता सोनूनं पण बोलली होती की ताई वहिनी तुमच्या हातची मला खायची आहे बिर्याणी म्हणून, तर तिच्यासाठी पण थोडी ठेवले आणि थोडी आता तिला नेऊन देऊन येणार आहे. आणि नीता जी आहे माझी मैत्रीण, ती आज संध्याकाळी मला भेटायला येणार आहे. खूप जणींना माहीत असेल, मी जेव्हा जॉबला इथे होते मुंबईमध्ये आल्यानंतर, तर माझ्यासोबत ती एक मैत्रीण होती आणि जवळजवळ 11-12 वर्ष होत आली. आणि वर्षातून आम्ही एकदा दोनदा किंवा तीनदाच भेटत असू दरवर्षी. पण खूप छान आमचं जे एक बॉन्डिंग आहे ते राहिलेलं आहे. आणि तिला जेव्हा समजलं की मी चालले, तर आमचं ठरलं होतं की आम्ही भेटायचं. आणि तिनं 4 दिवसापूर्वी मला मेसेज टाकले, आप हो ना इस संडे. तर म्हटलं इस संडे मी कोल्हापूर में हूँ अभी. तर तिला ते असं वाटलं की अरे आपण भेटायचं होतं असं तसं. मग ती बोलली की ऑफिस डेजलाच मी येते आणि आज ती रात्री येणार आहे. मग तिला म्हटलं डायरेक्ट डिनर करायलाच आहे घरी, तर ती पण येते संध्याकाळी भेटायला. तर मग हे असं आहे आजचं प्लॅन सगळं पूर्ण. आणि बघू अजून काय काय. नीता तिचं ऑफिस करून मग मला भेटायला आली होती. त्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं. शेवभाजी केली होती तिच्यासाठी, खास गोड पदार्थही केला होता. त्यानंतर ती निघाली घरी जायला. नीताला आता पाठवलं, आलेली ती भेटायला, आणि तिला आता पाठवून दिले. गेले 10 वाजले आता. ती उद्या ॲनिव्हर्सरी आहे. 12 वर्ष कंप्लीट होतात एकत्र. आता मी ब्लर दिसत असेल कारण इथं लाईट नाही आहे बिलकुल. चला घरी जाऊया पहिले. आणि मी जाड दिसत असेल, लाईट आहे. जाड आहे होय, लाईट असली की जाड दिसताय तुम्ही. हे बघा ना किती लाईट नाही आहे ना बिलकुल. आता जशी लाईट येते ना तसं बघा पूर्ण क्लिअर दिसतंय. असू दे. काय काय म्हणायला लागलं माहिती त्या इथं. आता तुम्ही असताना सगळे कसं बरं होतं, बोलाय असायचं, हे असायचं. बाबांच्या बरोबर बोलत बोलत माझा स्वयंपाक व्हायचा. आता घर हे जरासं हे वाटणार, सवय झालेली तुमची. आता दादा काय दादा मोबाईलमध्ये नाही, तुमची कमी वेळ गावल तसं झाडांना पाणी तेवढं घाल, वर खाली हे करून जरा आईच तवर स्वच्छता ठेव घराची. मग गावी आलीस तर मग तो वाढ नाही राहणार. आई तोपर्यंत जरा कर. बाबांना झाडांचं हे आले. झाडं दान करून टाकूया का आपण? उन्हाळी दिवस आहे, पाणी पाहिजे थोडा, 2 टाइम. आता तुमच्यावरती आहे घराचं सगळं. तुमचं बी घर बघा, आमचं बी घर बघा. इथं तामकीच आहे तोपर्यंत लक्ष मारायचं. चालू एक ठेव तुझ्याकडे. आलं तरी वरती तारा पाणी बघायचं, गॅस लक्ष मारायचं. जवळजवळ 4-5 वर्ष झाली ना. 5 वर्ष. आरव 7 वर्षांचा होता त्याच्या आधी. 7, 8, 9, 10, 11, 5 वर्ष झाली. होय. मग आता तुला ग्रॅज्युटी द्यायला लागणार की वेगळी 5 वर्षांचा ग्रॅज्युटी द्यायला कशात गेले बघा ना. कशात, होय. म्हणजे काय वाटलंच नाही मला, तरी काय वाटलं नाही. आता मी काम करते ना, मला काय वाटत नाही. म्हणजे पहिला शांत असायचा तुम्ही. घरच्यासारखं असं म्हणजे कायच मला वाटत नाही. हा, असं एकदम हे केल्यासारखं. आणि आता दुसरीकडे कुठे गेलं तर असं नाही मी करणार. नाही तुम्ही असताना आम्हाला टेन्शन बी नव्हतं. कसं आरव असू देत, आता तुम्ही एकटं बी असू देत, काय कसलं टेन्शन नव्हतं. व्यवस्थित म्हणजे मी बिंदास्त होतो सगळ्या गोष्टीच्या बाबतीत. आता ती तर आज आहे ॲनिव्हर्सरी आणि आम्ही आता आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आणि आता आम्ही निघतोय. म्हणजे आज फायनली सगळं सी ऑफ होतं या घरासाठी. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा कदाचित मी कोवाडला पोहोचलेली असेल. बाबा, मी आणि आरव निघतोय.
आणि जर ह्यांचं फिक्स झालं काहीतरी, ह्यांचा वेगळा प्लॅन आहे पण तो कॅन्सल झाला तर हे पण असतील सोबत पाठवून द्यायला. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच, म्हणजे नेक्स्ट जो ब्लॉग येईल त्याच्यासाठी. आता बाकी काही थोडंसं सामान, कपडे आम्ही ठेवले होते तर ते पण सगळे पॅक करायचं तर घेतो आहे म्हणजे व्यवस्थित. आणि त्यात ॲनिव्हर्सरी आहे, मग ह्यांनी काय मला सरप्राईज गिफ्ट वगैरे काही दिलेलं नाही आहेत बाय द वे. आणि मी तुला ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज खूपच आधी दिलेलं, पण ते तुला वाटत नाही ते सरप्राईज, त्याला मी काही नाही करू शकत. तुला आठवतं का मी तुला घेऊन गेलो होतो सितार मेंटल हेल्थ केअर प्रोग्राम होता. लेट्स मूव ऑन प्लीज. नीता पण काल आलेली, तिनं पण कटलरीज घेऊन आले सामान आणि छान आहे ते, थोडं ॲस्थेटिक आहे ते पण, ती पण ते घेऊन आले आणि ते सगळं आता पॅक करायचं हे आहे. तर चला करून घ्या पटपट. दिवसभर एवढे थकलो होतो ना, शेवटी केक तरी कट करूयात म्हटलं. मग संध्याकाळी 9च्या दरम्यान आम्ही केक कट केला, कारण खरंच आमची धावपळ खूप झालेली या 7-8 दिवसामध्ये. आणि त्याच्यामुळे मला ब्लॉग्स पण जसं मी म्हणते 1 दिवस आड टाकते तर तसं मला करता आलं नाही. पण म्हटलं केक तरी कट करून सेलिब्रेशन तरी करूया. असं आता 12 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आमच्या लग्नाची. दुसऱ्या दिवशी उठून लवकर निघणार होते पण तसं वेळ उभं झालाच शेवटी. मग आईंच्या फोटोला पहिले नमस्कार केला वरच्या रूममध्ये जाऊन. बाकी सगळं सामान सचिन नेऊन ठेवत होते गाडी जिथं थांबली होती तिथं. तर म्हटलं बाकीच्या सगळ्या गोष्टी मी इथे घरात थांबून आवरून घेते. आता फायनली आम्ही निघतोय गावी जाण्यासाठी. सचिन आहे तिथं, कारण घरात अजून थोडंफार गोष्टी आहेत, नंतर ते येणार आहेत त्यांची सगळी कामं वगैरे आवरून. मी, बाबा आणि आरव निघालेलो आहोत. 6 वाजता निघायचं होतं, 6:15 वाजले सगळं सामान ठेवेपर्यंत. आता म्हणजे परत मध्ये मध्ये कधीतरी येत राहणार आहे मी इथं, घरी काही काम असेल किंवा काय असेल तर. पण आज म्हणजे जे हा घरात राहतोय ह्या दृष्टीनं हा आता झाला आहे दिवस. आता नवीन घरात नवीन बघू, अजून तिथलं पण काम सुरू आहे. पण सगळं सामान घेऊन गेलेलो आहोत, थोडंफार ठेवलेलं आहे, जेव्हा कधी येऊ तेव्हा वापरायला वगैरे बरं पडेल. आणि बाकीचं पण आता भरलेलं आहे. खायच्या रूममध्ये इथे कधीतरी येईल आता ॲज अ घर म्हणून. असं काय एकदम हे त्रासदायक असं वाटत नाही, कारण हे घर माझंच राहणार आहे, कारण येणार तर आहेच. पण एक असं म्हणतात ना, इमोशन्स ह्या घरात आल्यापासून ज्या माझ्यासोबत जोडलेल्या आहेत. म्हणजे 2-3 दिवस मला थोडंसं असं हे वाटत होतं की आता झालं, आता नवीन सुरुवात दुसरीकडे असणार आहे आपली. आणि हे होऊन होतं, मी विचार केला की रडायचं वगैरे नाही, डोळ्यात पाणी आणायचं नाही, कारण हे पण घर माझंच आणि ह्या घरानंच मला सगळं दिलेलं आहे. जे काय माझ्या आयुष्यात आहे ते, यूट्यूबची सुरुवात, यूट्यूबचा पहिला व्हिडिओ व्हायरल गेलेला ह्या घरामुळेच गेलेला आहे. आणि या घरानं प्रचंड काही दिलेलं आहे मला. नवीन सुरुवात दिली, त्याच्यानंतर स्वतःची ओळख दिली, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे खूप जणींनी मला ॲप्रिशिएट केलं की छोट्याशा जागेत राहूनसुद्धा समाधानी कसं राहता येतं हे तुझ्याकडून शिकावं. किंवा काही जणींनी पण अशा पण कॉम्प्लिमेंट दिल्या. आमची इतकी मोठं घरी असताना सुद्धा आम्हाला हे वाटायचं, पण तुझा तो व्हिडिओ बघून, म्हणजे जो घराचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ बघून आम्ही शिकलो की आपण कसं हे करायला पाहिजे, म्हणजे कितीही छोटं कमी जरी असेल तर त्यामध्ये खुश कसं राहायला पाहिजे. खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मी इथल्या माझ्या मनासारख्या, जेव्हा मी रिनोव्हेट केलं ना तेव्हा सगळ्या गोष्टी अशा मनासारख्या, मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी नाही भासली. सगळं मला भरभरून दिलं या घराने. आणि मला असं वाटतं ना इथून हे करताना की छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे जेव्हा आपण समाधान मानायला शिकतो, ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे येतात त्यातून, म्हणजे जेव्हा समाधान म्हणतो तेव्हा अजून त्या गोष्टी येतात. त्यामुळे घराने मला भरपूर दिले. आणि जे काय आता नवीन घर पण जे मिळाले मला ते पण या घरामुळेच आहे. त्यामुळे ह्या घराचे प्रचंड 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 धन्यवाद. आणि फॅमिलीने साथ तर दिलीच आहे या गोष्टीमध्ये, पण घराने खूप साथ दिलेली आहे. म्हणतात ना आपण ज्या घरात राहतो आणि वास्तू तथास्तू म्हणत असते, त्यामुळे मी ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या या घराने पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे मला खूप भारी वाटते. आणि म्हणूनच आम्ही सेल पण करायचं डिसिजन घेतलेलाच नाही कधी पण, म्हणजे कधी झालंच आपण कायमचंच तिकडेही झालं तरी सुद्धा नाही. किंवा रेंटनं पण आम्ही द्यायचा विचार केला, खूप जणांनी रेंटनं विचारलं पण नाही, मी सांगितलं. पण आता छान वाटते. आईंचा फोटो इथंच ठेवला आहे, कारण मध्ये मध्ये आम्ही येणार आहे त्याच्यामुळे. आणि बाकीचं सामान वगैरे घेतलं, थोडं अजून आहे ते नंतर हे येताना घेऊन येते पूजेच्या वेळी, असं चाललं आहे. तो सगळं आवरले, झाडू पण मारला आणि
बाकी सगळं सामान वगैरे आरोग्यानं पुढे पाठवलेलं आहे. काही यूट्यूबचं बटन पण इथेच आहे माझं, सगळ्या गोष्टी इथेच आहेत. नंतर जेव्हा घर कंप्लीट होईल तेव्हा घेऊन जाऊ. स्वामींच्या 2 फोटोज जे आहेत एक मी घेऊन घेतले मठामधून, एक मला छान गिफ्ट मिळालं मैत्रिणीने दिलेला आहे, तर तो पण इथेच ठेवला आहे मी. नंतर जेव्हा होईल तेव्हा घेऊन जायचं. बाकी सगळं सामान आता कोवाडला डायरेक्ट आम्ही जाणार बाबा वगैरे, आणि मग हळूहळू सगळ्या गोष्टी. आता दिवसभर प्रवासात जाणार आहे. तर एकदा नमस्कार करा असं वाटतं मला या दिवसाला, कारण ह्यांच्यासोबत मी जेव्हा एंट्री केली इथून अशी एंट्री केलेली आणि ह्यांना म्हटलेलं मी हितपर्यंतच आहे का, याच्या पुढे काय नाही आहे का. मुंबईचं घर सोडताना मी कधीच विचार केला नव्हता की मी इमोशनल होईल. मी सचिनलासुद्धा म्हटलं होतं की मला डोळ्यात पाणी अजिबात आणायचं नाही आहे. अगदी चेहऱ्यावरती खूप छान अशी स्माईल घेऊन बाहेर पडायचं, पण ते माझ्याकडून शक्य नाही झालं. या घराशी असलेलं माझं नातं खूप वेगळं आहे, कारण दिवसभर मी एकटीच घरात असायची. मी जास्त मैत्रिणी इथे बनवलेल्या नाही आहेत, कारण मला जास्त कोणावरती विश्वासही नाही, आणि जीवाभावाचे असतील तेवढीच माणसं जपायला मला फार आवडतात, जी जीव देणारे असतात आपल्या नात्यांसाठी. जे दिवसभरातले 4-5 तास असायचे माझे ह्या सोफ्यावरती बसून मी काढलेले असायचे. म्हणजे जे माझं काम असेल यूट्यूबचं असू देत, साड्यांचं असू देत किंवा काही असू देत, आणि घराशी बोलणं होतं आपलं. म्हणजे कधी कधी आपल्या व्हायब्रेशन्स तयार होतात घरामध्ये. आपण जो विचार करतो, जसे वागतो, जसे राहतो, जे आपल्या गोष्टी आपल्याला आवडीच्या असतात ते घर आपल्याला तिथं वास्तू तथास्तू म्हणतेच. प्रार्थना करताना पण डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. आणि इथे मिळालेले मला जे अनुभव आहे ते 12 वर्षातले लाईफ टाईम मला चांगल्या पद्धतीचे शिकवण देऊन गेलेत की कसं राहायचं, कसं वागायचं आणि काय करायचं. बॅग अडकून मी हातात घेते. चला ताई, या इकडे. तुम्ही केलं तुम्ही कधी पण मी काही म्हटलं ताई हे करा तर कधीच मी करणार नाही किंवा काही कधीच बोललं नाही. मलाच आता सांगते, मलाच कसं तरी वाटलं लागेल. मी काही करू नको सांग, आहे की आम्ही करेन. तुम्ही फक्त काळजी घ्या, आरवची काळजी घ्या, बाबांची काळजी घ्या. आला की आला चाळीतल्या काही जणींचा निरोप घेऊन मग मी निघाले. बाकीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्याशी आधीच माझं बोलणं झालं होतं, कारण ते लोक खूप आधी गावी गेलेत. सो त्यांचासुद्धा निरोप घेतला होता. आम्ही बाहेर पण गेलो होतो जेवायला वगैरे. निघायचं होतं 6 वाजता, पण सगळं सामान आहे बघा इथं अजून थोडंसं ते बॅग बिग ठेवून निघेपर्यंत आम्हाला उशीर झाला. आणि 7:15ला आम्ही निघालो. आता 8:30 पावणे 9 इथे लोणावळ्याच्या इथेच थांबलो होतो नाश्त्यासाठी, कारण घरातून नाश्ता करून निघालो होतो. फक्त चहा घेतलेला. मी आले नाश्ता करून इथं गाडीमध्ये. बाबा आणि ते अजून एक अक्षयचा मित्र आहे ज्यांच्या गाडीतून आम्ही चाललो आहे, तर ते यायचे आहेत. थांबलो इथं. आता थोड्या वेळाने निघेन परत. आता मला वाटते 5-6 तरी वाजणार कोवाडला जाऊन पोहोचेपर्यंत. निघालेलो आणि आरोजला थोडासा तब्येत पण ठीक वाटत नव्हती आरोची. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं नाश्ता वगैरे केला. जवळजवळ गावाकडे जायला नाही म्हटलं तरी प्रायव्हेट ट्रॅव्हल्सनं, त्याच्यानंतर प्रायव्हेट कार किंवा मग ST किंवा मग विमान, प्रत्येकाचं काउंट वेगवेगळं आहे. म्हणजे अर्धा तास, 8 तास, 9 तास, 12 तास अशा पद्धतीने टायमिंग होतं गावी जाईपर्यंत. एवढ्या उन्हातसुद्धा शेतं अगदी हिरवीगार दिसतात. आणि तसं ते जो मुलगा आला होता ड्रायव्हर म्हणून, तर तो सुद्धा म्हणत होता की इतकं ऊन असून सुद्धा गावं कशी हिरवीगार आहे तिकडची. सकाळी 7:30ला निघालेलो. संध्याकाळी आम्ही 5च्या दरम्यान येऊन पोचलो घरी. आल्यानंतर फ्रेश झालो. बाबासुद्धा पहिल्यांदा घरी राहिलेत. त्यांना पण कलिंगड कट करून दिलं. थोडासा नाश्ता वगैरे केला होता. तो ड्रायव्हर पण आम्हाला सोडून गेला, मुलगा तो. त्याच्यानंतर मग आरवला थोडंसं आतमध्येच झोपवलं, मोबाईल बघायला दिला आणि मग मी माझं काम करायला घेतलं. इथे बाबांना पण दिलं कलिंगड खायला. मी पण घेतलं. उरी मूवी लावला, दोघंही बघत बसलो. मम्मी पण तिचं काम आवरत होती स्वयंपाकाचं. अशा पद्धतीने हे आता दिवस झालेला आहे कंप्लीट. आणि आता याच्या पुढचे व्लॉग्स पण येतील. घराचं बाकी सगळ्या गोष्टी पण मी हळूहळू तुमच्याशी जे आहे ते शेअर करत राहीन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.